नेमकं एक्झाम अँझायटी म्हणजे होतं तरी काय? परीक्षेची तयारी करताना आणि ऐन परीक्षेत चिंता इतकी जास्त उद्भवते की छातीत धडधडणं, एकदम छाती भरून येणं किंवा हातपाय गार पडणं, हातपाय थरथरणं अशा प्रकारचे लक्षणं दिसून येतात. मानसिक लेवलवर कधी कधी असं वाटतं एकदम ब्लँक होतोय, आपल्या काही लक्षात राहत नाहीये, पेपर लिहिताना अचानक काहीच आठवेन असं होतं. निगेटिव्ह विचार येणं की मला काय, माझं काही परीक्षेत धड होणार नाही, मी पास होऊ शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो की याला एक्झामविषयी खूप चिंता आहे. नमस्कार, मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून चेंबूर, मुंबई येथे कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे खूपच महत्त्वाच्या विषयावर, ती म्हणजे एक्झाम अँझायटी, परीक्षेच्या काळात उद्भवणारी चिंता. तर नेमकं एक्झाम अँझायटी म्हणजे होतं तरी काय? तर परीक्षेच्या आधी काही दिवस म्हणजे परीक्षेची तयारी करताना आणि ऐन परीक्षेत जेव्हा चिंता इतकी जास्त उद्भवते की त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक लक्षणं कधी कधी दिसून येतात, जसं की छातीत धडधडणं, एकदम छाती भरून येणं किंवा हातपाय गार पडणं, हातपाय थरथरणं अशा प्रकारचे लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर मानसिक लेवलवर कधी कधी असं वाटतं एकदम ब्लँक होतोय, आपल्या काही लक्षात राहत नाहीये, पेपर लिहिताना अचानक काहीच आठवेन असं होतं. आणि मनात निगेटिव्ह विचार येणं की मला काय, माझं काही परीक्षेत धड होणार नाही, मी पास होऊ शकणार नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो की याला एक्झामविषयी खूप चिंता आहे. आणि ह्या चिंतेमुळे बऱ्याचदा काय होतं की परफॉर्मन्स म्हणजे एखाद्या परीक्षेत आपले मार्क किंवा एकदम डाऊन होतात. म्हणजे जितकी आपली क्षमता असते त्या क्षमतेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, आपला परफॉर्मन्स एकदम खाली येतो. तर आता चिंता असणं वाईट आहे का? सगळीच चिंता काही वाईट नसते. आपण बघितलं तर जर एखाद्या विद्यार्थ्याला अजिबातच काळजी नसेल परीक्षेच्या आधी, तर तो तेवढी मेहनतच घेणार नाही, तेवढी तयारी करणार नाही, आणि पूर्वतयारी नाही केली तर परीक्षेत चांगले मार्क मिळणार नाहीत. त्याच्यामुळे थोडीशी चिंता असणं परीक्षेविषयी ही चांगलीच गोष्ट आहे. पण जर ती चिंता एवढी जास्त होत असेल की त्याच्यामुळे आपली तयारी चांगली होऊन आपला पेपर चांगल्या जाण्याऐवजी आपला परफॉर्मन्स खाली येत असेल, म्हणजे जर माझी क्षमता आहे 80-90% मिळवायची, पण मी खूप काळजी करते आणि खूप चिंता करते, त्याच्यामुळे जर मला 60%वर मी येणार असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि याच्यावर आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. तर एक्झाम अँझायटीची कारणं काय नेमकी, कशामुळे होते? सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की आपण तयारी करत असतो तेव्हा खूप उशिरा तयारीला लागतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल इंजिनिअरिंग किंवा ती मुलं तर शेवटचा 1 महिना आला किंवा आता पुस्तकं उघडतात तोपर्यंत काहीतरी त्यांचं चाललेलं असतं कॉलेजमधल्या गोष्टी, आणि मग 1 महिना राहिला की मग पुस्तकं उघडून अचानक अरे बापरे एवढा अभ्यास आपल्याला करायचा आहे हे त्यांना लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे वेळ कमी आणि आपल्याला अभ्यास जास्त करायचा आहे, ह्या इथपासून ती अँझायटी चालू होते. तर आपण अभ्यासच तेवढा नीट, फोकस्ड आणि वेळ देऊन केलेला नसतो. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यामुळे जशी परीक्षा जवळ येते तसं आपले एकदम टेन्शन वाढायला लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपली बऱ्याचदा पद्धत चुकत असते. आपण ज्या प्रकारे अभ्यास करतो, स्मार्ट स्टडी ज्याला आपण म्हणतो, की महत्त्वाच्या गोष्टी वाचणं, हे आपण बऱ्याचदा करत नाही. म्हणजे काहीतरी डिटेलमध्ये एखादी गोष्ट करत बसतो, त्यामध्ये खूप वेळ जातो आणि महत्त्वाच्या गोष्टी बाजूला राहतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की दिवसभरात मी आता 10 तास, 12 तास, 14 तास अभ्यास करेन, मग मला व्यवस्थित परीक्षेत लिहिता येईल. पण लक्षात घ्या, आपण शेवटी माणूस आहोत, आपण मशीन नाही आहोत. त्याच्यामुळे कोणीही माणूस असं 10-12 तास सलग अभ्यास करू शकत नाही. माणसाचा अटेन्शन स्पॅन म्हणजे लक्ष एकाग्र व्हायचा काळ हा साधारण 40 ते 50 मिनिटं असतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल की कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये जेव्हा लेक्चर्स ते डिझाईन करतात ती 40 किंवा 50 मिनिटाचीच असतात, कारण त्याच्या पलीकडे एखादी व्यक्ती फोकस करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही अभ्यास करता तेव्हा साधारण 40 ते 50 मिनिटं झाली की 2-3 मिनिटाचा ब्रेक घ्या. ब्रेक 2-3 मिनिटंच राहायला पाहिजे. तो आता 10-10, 15-15 मिनिटं झालं तर मग त्याला ब्रेक नाही म्हणता येणार, हो की नाही.
2-3 मिनिटाचा ब्रेक घ्या, जरासं घरातल्या घरात चाला, खिडकीच्या बाहेर बघा, पाणी प्या, काही तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल ते ऐका आणि परत अभ्यासाला लागा. तर हे केल्याने काय होतं की आपलं लक्ष परत एकाग्र होतं तो मध्ये ब्रेक मिळाल्यावर. असं दर 40-50 मिनिटांनी आपण करत राहायला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक टेक्निक, त्याला आम्ही टेक्निक असं म्हणतो, की तुम्ही जेव्हा अभ्यास चालू करता तेव्हा तुमच्या मेंदूला म्हणजे लक्ष एकाग्र करण्यासाठी आपण ट्रेन करतो यांनी, की तुम्ही पहिले 2-3 पॅरेग्राफ्स जे आहेत तेव्हा फक्त ई हे अक्षर, स्मॉल ई हे अक्षर कुठे कुठे येत आहे त्याच्यावर फोकस करा. असे 2 पॅरेग्राफ्स वाचून झाले की परत पहिल्यापासून वाचायला घ्या. तर ह्यांनी आपल्या मेंदूला कॉन्सन्ट्रेट करायची, ई ह्या अक्षरावर कॉन्सन्ट्रेट करायची सवय लागते आणि त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यांनी खूप चांगला फरक पडू शकतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा रिव्हिजन ही महत्त्वाची आहे. तुम्ही खूप वाचत गेलात, सलग वाचला, अख्खं पुस्तक वाचलं, पण जर ते रिवाईज केलं नाही तर तुम्हाला परीक्षेत ते आठवणार नाही आहे. कारण एकदा आपण वाचलं की साधारण 20 ते 30% गोष्टच आपल्याला लक्षात राहू शकते आपल्या मेंदूत. तर ते जर वाढवायचं असेल पर्सेंटेज जे आपण रिटेन करू शकतोय माहिती, तर आपल्याला ते रिवाईज करणं आवश्यक आहे. तुम्ही 2 वेळा 3 वेळा तीच गोष्ट वाचा, भले अख्खा पोर्शन नाही केला, पण जो पोर्शन तुम्ही करताय तो जर तुम्ही व्यवस्थित रिवाईज केला 2दा 3दा 4दा, तर तुम्हाला परीक्षेत ते आठवायची शक्यता वाढते आणि तुम्हाला तेवढं टेन्शन राहत नाही की मला आठवेल की नाही. तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येतो की हे मी वाचलंय, हे मी व्यवस्थित केलंय, तर मी लिहू शकतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही परीक्षेचा आदला दिवस येतो तेव्हा कसं आहे की सगळं आतलं वाचायला आपल्याला वेळ नसतो तेवढा. म्हणजे खूप जागरण करून अगदी 2 तास झोपून परीक्षा देणं हे काही आम्ही कोणालाच असं सांगत नाही, कारण त्याच्यामुळे मग आपलं ओव्हरऑल अलर्टनेस कमी होतो, आपली मेमरी डाऊन होते. त्याच्यामुळे असं करा असं आम्ही अजिबात म्हणत नाही. व्यवस्थित परीक्षेच्या आधी किमान 6 ते 8 तास झोप घ्या आणि उरलेल्या वेळात फक्त हेडिंग्स बघा किंवा जे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला नाही आठवत त्या गोष्टींवर फोकस करा. जेव्हा तुम्ही हेडिंग्स वाचता तेव्हा त्याच्या आतल्या गोष्टी आपोआप आठवत जातात, पण हेडिंग्स लक्षात ठेवणं तेवढं महत्त्वाचं असतं. मग ते हेडिंग आठवलं की बरोबर आतलं तुम्ही आधी वाचलेलं असतं, त्याच्यामुळे ते आत काय लिहायचं ते बरोबर आठवत जातं. बरोबर. त्याचबरोबर जेव्हा परीक्षेला जाता तुम्ही त्याच्या आधी झोप तर आवश्यक आहे, त्याचबरोबर व्यवस्थित जेवण करणंही आवश्यक आहे. मग जास्त झोप येईल म्हणून भातच नाही खाल्ला, कमीच जेवलो असं करू नका. त्याच्यामुळे बऱ्याचदा पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे घरातलं साधं अन्न खा, पण व्यवस्थित पोट भरेल असं खा. त्याचबरोबर एक महत्त्वाची टिप अशी की परीक्षेच्या काळात रोज तुम्ही तासातला 1 मिनिट फक्त 1 मिनिट डोळे बंद करा आणि शांतपणे डोळे बंद करून हे इमॅजिन करा की तुम्ही क्लासमध्ये चाललायत, तुम्हाला चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि तुम्ही पेपर आला तुमच्यासमोर, तुम्ही पेपरमधले सगळे प्रश्न बघितले, तुम्हाला सगळे व्यवस्थित येत आहेत, तुम्ही लिहायला लागलात, तुमचा वेळेच्या आधी 10 मिनिटं पेपर संपला, तुम्ही सगळा चेक केला आणि तुम्ही प्रसन्न चित्ताने एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर आलात. हे तुम्ही ही इमेजरी दर तासानंतर 1 मिनिटासाठी जरी केलीत तरी तुम्हाला लक्षात येईल ह्या इमेजरीचा आपल्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम होतो, खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि आपली अँझायटी कसं असतं, निगेटिव्ह गोष्टींकडे आपल्या मेंदूला सांगायला लागत नाही इथे लक्ष दे. निगेटिव्ह गोष्टींकडे मेंदू लगेच लक्ष देतो, आपलं लक्ष लगेच जातं. पण एखादी गोष्ट पॉझिटिव्ह आणायची मनात असं लक्षात घेतल्यावर त्याच्यासाठी स्पेशल कष्ट घ्यायला लागतात. तर हे असे तुम्ही दर तासामागे 1 मिनिट हे केलं तर तुम्हाला निश्चित अँझायटी कमी करायला मदत होऊ शकते. आणि जर खरंच खूप जास्त लेवलची अँझायटी असेल की इतकी की तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे शारीरिक त्रास होतो, म्हणजे हातपाय थरथरणं किंवा घाम फुटणं किंवा एकदम चेहरा लालबुंद होणं असं काही होत असेल तर निश्चित औषधोपचारांची मदत आपण घेऊ शकतो आणि ह्या प्रॉब्लेमवर मात करू शकतो. धन्यवाद.